brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणुकांचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलंय. 23 एप्रिल रोजी विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 30 मार्चला अधिसूचना निघणार आहे, तर 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 7 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 23 एप्रिलला मतदान आणि 4 मेला मतमोजणी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय. तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. याचबरोबर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळमध्येही विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. एकूण 5 राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. 17.4 कोटी मतदार यात सहभागी होतील. 824 मतदारसंघांच्या या निवडणुका असणार आहेत. यावेळेस ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो असणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर मोबाईल ठेवण्याचीही सुविधा असेल, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.